रोहित पवार महाराष्ट्रात हिरोगिरी करायला पाहतोय. त्याला वाटतं आपण अजितदादाची जागा घेतली पाहिजे. 7 तारखेला येतोय तुझ्या मतदारसंघामध्ये, मग बोल समोरासमोर काय बोलायचे ते. राज्यात सध्या शिवाजी कोण होता या पुस्तकावरून राजकीय आणि साहित्यवाद पेटला असून वातावरण चांगलंच तापलंय. दिवंगत गोविंद पानसरे यांनी सुमारे 3.5 दशकांपूर्वी लिहिलेल्या या पुस्तकावरून नव्यानं वाद निर्माण झालाय. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत अंबी यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर झालाय. या संदर्भातील ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली असून विविध स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी कोल्हापूर येथील राजारामपुरी पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन करत आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसंच या मुद्द्यावर मोठ्या आंदोलनाचा इशाराही दिलाय. या सगळ्या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना संजय गायकवाड यांनी रोहित पवार यांच्यावर पलटवार करत रोहित पवार हे हेरगिरी करत असून अजित पवारांची जागा घेण्याचा प्रयत्न करतायत. जनतेसमोर सहानुभूती मिळवण्यासाठी ते खोटा आव आणतायत अशी टीका केली आहे. रोहित पवार महाराष्ट्रात हिरोगिरी करायला पाहतोय. त्याला वाटतं आपण अजितदादाची जागा घेतली पाहिजे. अजितदादांच्या जागा घेण्याकरताच तो अजितदादांना न्याय देण्याचा खोटा आव्हान उडालेला आहे. तिथं ऑलरेडी सीआयडीची आणि बाकीच्या सगळ्या यंत्रणा चौकशी करतात आहे. तिथे कर्नाटकात जाऊन गुन्हा दाखल करण्याचं नाटक करून राहिलेलं आहे. अजितदादांच्या याची चौकशी 100% होणारच. दादा आम्हाला सगळ्या महाराष्ट्राला प्रिय आहेत. पण जेव्हा दादा जिवंत होते तेव्हा या रोहित पवारचं प्रेम कुठं गेलं होतं? दादाला प्रखरपणे विरोध करणारा, दादावर टीका करणारा, दादावर शिलक्या भाषेत बोलणारा हा रोहित पवार तेव्हा कुठे गेला होता? जेव्हा दादा जिवंत होते. आता दादा गेल्यावर दादाची संपत्ती मिळवायची, दादाचे कार्यकर्ते आपल्या मागे यायचे, याच्याकरता याची नाटकं सगळे चालू आहे. यावर प्रत्युत्तर देताना रोहित पवार यांनीही गायकवाड यांना थेट खुलं आव्हान दिलंय. 7 तारखेला मी तुझ्या मतदारसंघात येणार आहे. समोर ये आणि जे काही बोलायचं आहे ते प्रत्यक्ष बोल असं ते म्हणाले. 7 तारखेला येतोय तुझ्या मतदारसंघामध्ये, मग बोल समोरासमोर काय बोलायचे ते. कारण का इथं आज दादांच्या ऍक्सिडेंटला 3 महिने झाले म्हणून मला इथं यावं लागलं. मला बुलढाण्याला जाता आलं नाही. नाव आपण सर्वजण आदराने त्या ठिकाणी घेतो. त्यांच्या शहरामध्ये हे जे कुणी महाशय आहेत गायकवाड, हे महिलांबद्दल खालच्या लेवलला जाऊन बोलतात, म्हणजे त्यात तलवारीचा उल्लेख करून वगैरे. म्हणजे हे महाराष्ट्राची दुर्दैवाने वस्तुस्थिती आज काय आहे हे बघून घ्या. मला अजून एक सांगायचं आहे, म्हणजे आम्ही जेव्हा म्हणतो FIR केला जात नाही, अजितदादांच्या बाबतीतला FIR झाला नाही. कोल्हापूरचा प्रशांत, त्याची जी विनंती होती, आई बहिणीबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोललं, महाराजांबद्दल बोललं, गायकवाडावर FIR त्या ठिकाणी झाला नाही. त्यानंतर बागेश्वर भोंदू बाबा जो आहे महाराजांबद्दल अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलला, तुकोबरायांबद्दल बोलला, पण त्याच्यावर कुठे FIR झाला नाही. या आरोप प्रत्यारोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच ढवळून निघालं असून पुढील काही दिवसात हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जाते.